चला पुढचे एक्झाम्पल्स. आजचं फर्स्ट, इन एन ए पी कोलन गिवन A3 equal to 15, comma S10 is equal to 125. Find D and A10. Find D and A10. चला हे पहा, पहिला फॉर्म्युला ANचा वापरू, दुसरा फॉर्म्युला SNचा वापरू. नंबर 1, AN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. A3 आहे म्हणजे Nची व्हॅल्यू 3 आहे बघा, Nची व्हॅल्यू 3, Nची व्हॅल्यू 3. A3 इक्वल टू A माहीत नाही, A दिलं नाही बरं का एक्झाम्पलमध्ये कुठंच. 3 मायनस 1 इंटू D. आता A3ची व्हॅल्यू आहे 15. 15 इक्वल टू A प्लस 2D. इक्वेशन नंबर 1. नंबर 2, आता दुसरा फॉर्म्युला SNचा. SN इज इक्वल टू N बाय 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. हा फॉर्म्युला मोठा फॉर्म्युला, 2A प्लस N मायनस 1 इंटू D. आता Nची व्हॅल्यू 10 आहे बघा, तर इथे Nची व्हॅल्यू 10, इथे Nची व्हॅल्यू 10, इथे Nची व्हॅल्यू 10 टाकूया. S10 इक्वल टू Nची व्हॅल्यू 10 बाय 2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N 10 मायनस 1 इंटू D. आता S10ची पण व्हॅल्यू दिल्या 125. सो 125 इक्वल टू 2 नंतर 2 2 5 झाले ते बघा, इथं डिवाईड होते ना. 5 इंटू ब्रॅकेट 2A प्लस हे 9D, हे सबट्रॅक्शन 9 आणि Dला D. आता इंटू 5 इकडून काय होतं, डिवाईड. 125 अपॉन 5 इक्वल टू 2A प्लस 9D. हा ब्रॅकेट जसेल तसं राहील ना, इंटू 5 इकडून डिवाईड. 5ने डिवाईड करा, 5 नंतर 5, 5 2 जार 5, 5 जार. सो 25 इक्वल टू 2A प्लस 9D. एल नंबर 2 झालं. ANचा फॉर्म्युला यूज केला, SNचा फॉर्म्युला यूज केला. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन सॉल्व करू. नंबर 3, तर हे 15 इक्वल टू A प्लस 2D आणि 25 इक्वल टू 2A प्लस 9D. आता Aला सेम करू बघा, हे पहा, हा इथं A आहे आणि हा इथं 2 आहे, तर इथं 2 करायचं आहे, 2A तेव्हा सेम होते बघा, 2A. तर या वरच्या इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करू, 2 इंटू सो, कारण हे दोघं सेम करण्यासाठी, A सेम करण्यासाठी, हा 2A आहे तर इथं 2 तयार करण्यासाठी वरच्या इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करा. 2 याला, 2 याला, 2 याला, तिघालाही मल्टिप्लाय करा. 2 15 जार 30 इक्वल टू 2 इंटू 8 2A प्लस 4D. आणि हे जशाल तसं 25 इक्वल टू 2A प्लस 9D. आता 2A सेम झाले बघा, पण साईन चेंज करू. मायनस मायनस प्लस, मायनस, हे प्लसचं मायनस केलं, हे प्लसचं मायनस आणि प्लसचं मायनस, हे दोघं कॅन्सल, कारण हे सेम आहेत ना. 2A 2 पण एक प्लस आहे एक मायनस आहे. 30 मायनस 5 5 आणि हे 9D मायनस 4D, कारण सबट्रॅक्शन आहे बघा, एक साईन प्लस आहे एक साईन मायनस आहे. 9D मायनस 4D किती येतं, 5D, पण मोठे साईन मायनस आहे मायनस. अँड सो दोन्हीकडचे साईन चेंज करू. मायनस 5 इक्वल टू 5D, हे प्लसचं मायनस केलं आणि हे मायनसचं प्लस केलं, इंटू 5 इकडून डिवाईड. मायनस 5 अपॉन 5 इक्वल टू D. 5 का 5, 5 नंतर 5, D इक्वल टू मायनस 1 येतं बघा, हे D इक्वल टू किती येतं, मायनस 1. आता Dची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये टाकू. पुटिंग व्हॅल्यू ऑफ D, putting value of D in equation 1,
डीची व्हॅल्यू 1मध्ये टाकूया का इथं 15 इक्वल टू ए प्लस 2d 15 इक्वल टू ए प्लस 2d डीची व्हॅल्यू -1 आहे बघा तर तिथं -1 टाकू 15 इक्वल टू ए प्लस 2 इंटू -1 15 इक्वल टू ए प्लस मायनस मायनस 2 इंटू 1 2 -2 इकडून +2 15 + 2 इक्वल टू ए दॅट इज ए इक्वल टू 17 येते बघा. नंबर 4 आपल्याला A10 शोधायचं आहे बघा. पुन्हा ANचा फॉर्म्युला वापरू म्हणजे याच्यासाठी ANचा फॉर्म्युला याच्यासाठी ANचा फॉर्म्युला आणि याच्यासाठी पण आता ANचा फॉर्म्युला वापरू. AN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. आता A10 आहे यांची व्हॅल्यू 10 आहे बघा तर इथे यांची व्हॅल्यू 10 यांची व्हॅल्यू 10 A10 इक्वल टू ए माहीत आहे बघा ए किती आहे 17 प्लस 10-1 इंटू डी डी किती आहे -1 इंटू -1. आता ह्याला सॉल्व करू 17 प्लस हे 9 इंटू -1 हे 17 10-1 9 इंटू -1 17 प्लस मायनस मायनस 9 1 9 17 minus 9 8. So A10 equal to 8 आला बघा A10 equal to 8. आणि बघा बरं आपल्याला काय शोधायचं आहे फाइंड डी आणि A10 तर हा डी आणि A10 हे दोघं शोधायचे. चला हे सॉल्व करा. नंबर 2 नेक्स्ट. नंबर 2 in an AP given D equal to 5 comma D equal to 5 S9 equal to 75 comma find n and an. थोडं तुम्हाला हिंट देतो मी. तुम्हाला S9 दिलं आहे बघा आणि AN काढायचं तर पहिला फॉर्म्युला S9चा यूज करा जे दिलं आहे त्याचा आणि जे फाइंड आउट करायचं तुम्हाला त्याच्यानंतर यूज करा आणि डीची एक व्हॅल्यू दिली आहे करता का बघा. हे ए आहे बरं का फाइंड ए अँड A9 म्हण. थोडं जरा पाहूया. D equal to 5 S9 equal to 75 फाइंड ए अँड A9 सॉरी हां ए आणि A9 काढायचं तुम्हाला. चला नंबर 1 Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. S9 यांची व्हॅल्यू 9 आहे बघा इथं 9 इथं 9 इथं 9 सो S9 इक्वल टू 9/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए माहीत नाही बरं का ए जसाल तसा प्लस एनची व्हॅल्यू 9-1 इंटू डी 5 डीची व्हॅल्यू 5 आहे S9ची व्हॅल्यू दिली आहे 75 सो 75 इक्वल टू 9/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस हे येईल 8 इंटू 5 हे सबट्रॅक्शन 8 आणि हे 5 हा डिवायडेड 2 इकडून मल्टिप्लाय कारण ह्या 2 ह्या 9ला डिवाइड करता येत नाही बरं का मग हा इकडे येऊन मल्टिप्लाय तर 150 येईल
150 equal to 9 into bracket 2a plus 40, 2a plus 40 into 9 इकडून डिवाइड 150 अपॉन 9 इक्वल टू 2a plus 40, 150 अपॉन 9 हा इंटू 9 इकडून डिवाइड आणि हे राहील 2a plus 40. आता हा प्लस 40 इकडून काय होईल मायनस. सो 150 अपॉन 9 मायनस 40 इक्वल टू 2a. 150 अपॉन 9 मायनस 40 इक्वल टू 2a. आता ह्याचा डिनॉमिनेटर किती आहे 1 आहे, ह्याचा डिनॉमिनेटर किती आहे 9 आहे. डिनॉमिनेटर डिफरंट आहे बघा. मग काय करायचं, क्रॉस क्रॉस खाली. तर ह्या दोघाचा क्रॉस 150 इंटू 1 किती येतं 150. ह्या दोघाचा क्रॉस 9 इंटू 4 36, 0ला 0 आणि खाली किती येतं आहे 9 इक्वल टू 2a. 360 मायनस 150 210 येईल. 360 मायनस 150 210 मोठ्याचं साईन मायनस 1 मायनस अपॉन 9 इक्वल टू 2a. आता इंटू 2 इकडून काय होईल डिवाइड. सो 210 अपॉन 9 इंटू 2 इक्वल टू a. चला ह्या 2नं डिवाइड करा. 2 1 द 2 1ला डिवाइड करता येते म्हणजे 0 बरं का. 2 1 द 2 ह्या 1ला डिवाइड करता येते म्हणजे 0 झाले. पुन्हा 10 2 5 जार 10. आता ह्या दोघाला 3नं मारूया. ह्याला 3नं 3 3 जार 9 कॅरी 1 3 5 जार 3 3 जार. सो a इक्वल टू 35 अपॉन 3 येते बघा. पण इथं मायनस आहे म्हणजे मायनस a इक्वल टू 35 अपॉन 3. a इक्वल टू 35 अपॉन 3. आता याची व्हॅल्यू काढली. आता an चा फॉर्म्युला यूज करू. मग नंबर 2 an इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. पण आपल्याला a9 शोधायचं म्हणून 9 घ्यायचं बरं का. यांची व्हॅल्यू 9, यांची व्हॅल्यू 9. a9 इक्वल टू a काढले बघा आपण मायनस 35 अपॉन 3 प्लस यांची व्हॅल्यू 9 मायनस 1 इंटू d 5 दिले ना. बघा तिथं 5 d किती आहे 5. सो a9 इक्वल टू मायनस 35 अपॉन 5 प्लस ह्या दोघा सबट्रॅक्शन 8 इंटू 5. a9 इक्वल टू मायनस 35 अपॉन 5 प्लस 40 हे. आता ह्याच्या खाली डिनॉमिनेटर किती आहे 1 आहे, ह्या किती आहे 5 आहे. डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. हे 5 आहे हे 1 आहे. मग काय करायचं क्रॉस क्रॉस खाली. सो क्रॉस घ्या पहिल्यांदा मायनस 35 इंटू 1 इथं 1 आहे बरं का. ह्या दोघाचं प्रॉडक्ट 200 अपॉन खालचा प्रॉडक्ट 5. खालचा प्रॉडक्ट किती आहे 5 आणि हे झालं a9. आता 200 मायनस 35 करा. सो 200 मायनस 35 165 मोठे साईन प्लस अपॉन 5 हे झालं a9. 5नं डिवाइड करा. 5 3 जार 15 5 3 जार 15. सो a9 इक्वल टू 33. सो a9 इक्वल टू 33. बरोबर आहे का बघा. यांची व्हॅल्यू 9 याची व्हॅल्यू ही d ची व्हॅल्यू 5 40. चला नेक्स्ट. चला सॉल्व करता का. हे सॉल्व करा. चला झालं का हे. चला नेक्स्ट नंबर 3. if a equal to
A equal to 2, D equal to 8, Sn equal to 90. Find n and An. Find n and An. चला व्हिडिओ पॉज करून काय करा, एस एनचा फॉर्म्युला यूज करा आणि एनचा एक फॉर्म्युला यूज करा. बघा येऊन जाईल तुम्हाला, मला असं वाटतं बरं का. फाइंड एन अँड एन. केला का व्हिडिओ पॉज? चला सोल्युशन. नंबर 1, एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा एस एनसाठी फॉर्म्युला. एस एनची व्हॅल्यू, एनची व्हॅल्यू दिली नाही बरं का. आता एनची व्हॅल्यू नाही, एनची व्हॅल्यू नाही, एनची व्हॅल्यू नाही. एन काय शोधायचं आपल्याला, पण एस एनची व्हॅल्यू किती आहे? 90. 90 इक्वल टू एन बाय 2. एन माहीत नाही बरं का. 2 इंटू ए 2 प्लस एन माहीत नाही इंटू डी 8. एन तर ह्या 2 नंतर डिवाईड करता येत नाही ना इकडं, मग ह्या 2 इकडे येऊन मल्टिप्लाय करा. 180 इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट हे 2 इंटू 2 4 प्लस, आता या 8ने ह्या दोघाला मल्टिप्लाय करा. या 8ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, म्हणजे 8ने एनला मल्टिप्लाय करा, 8ने 1ला मल्टिप्लाय करा. 8n मायनस 8. सो 180 इक्वल टू एन इंटू ब्रॅकेट हे 8n हे बाजूला काढून ह्या दोघांची सबट्रॅक्शन होईल बघा. एक प्लस आहे एक मायनस आहे. 8 मायनस 4 4, मोठे साईन मायनस, मोठे साईन मायनस. सो एननं मल्टिप्लाय करू. 180 इक्वल टू 8n स्क्वेअर मायनस 4n. या एननं याला मल्टिप्लाय करा, एननं त्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे ह्या एनला ब्रॅकेटमध्ये सोडलं. 8n स्क्वेअर मायनस 4n. दॅट इज, आता काय करू, ही जी साईड आहे ही इकडं लिहू आणि ती तिकडं लिहू. साईड चेंज करू. 8n स्क्वेअर मायनस 4n इक्वल टू 180. ही साईड इकडे लिहिली आणि ती साईड तिकडे लिहिली. हे 8n स्क्वेअर मायनस 4n मायनस 8n 4n इक्वल टू 180 प्लस 180 इकडे येऊन डिवाइड. सो 8n स्क्वेअर मायनस 4n मायनस 180 इक्वल टू 0. आता बघा या 4नं याला डिवाइड करता येते, 4नं याला, 4नं याला, सगळ्याला 4नं डिवाइड करता येते. म्हणून डिवायडिंग बाय 4. चला याला 4नं डिवाइड करा 2n स्क्वेअर. याला 4नं डिवाइड केल्यावर n येईल बघा. याला 4नं डिवाइड करा, 4 4 जार 16 कॅरी 2 4 5 जार इक्वल टू 0. हे 4नं डिवाइड केल्यावर 2, 4नं डिवाइड केल्यावर 1 येतं, 1n म्हणजे n, आणि 4नं डिवाइड केल्यावर 4 4 जार 16 कॅरी 2 20 झाले 4 5 जार. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी ह्या दोघांचं प्रॉडक्ट करा. 2 इंटू 40 इक्वल टू 90. 2 इंटू 40 इक्वल टू 90. 90चे असे फॅक्टर पाडा की त्यांची सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. 90चे फॅक्टर 10 9 जार 90 होते का बघा. 10 9 जार 90 आणि 10 मायनस 9 1 येते बघा. हे बघा सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. तर ह्या दोघा सबट्रॅक्शन 1 आहे. जर शेवटी मायनस असेल तर मधलं साईन मोठ्याला, त्याच्या अपोजिट साईन छोट्याला, असं असतं बघा. अँड सो हे मधलं ह्या दोघांना रिप्लेस करा. 2n स्क्वेअर मायनस 10n प्लस 9n मायनस 45 इक्वल टू 0. ह्या मधल्याला काढलं आणि हे दोघं टाकले इथं. या दोघातून या दोघातून या दोघात कॉमन कोण आहे सांगा. 2n. हे 2 आणि 10 मध्ये 2, n स्क्वेअर आणि n मध्ये n, 2n कॉमन. जे कॉमन काढले त्यानं याला डिवाइड करा. 2n 2n स्क्वेअरला डिवाइड केल्यावर n, यानं याला डिवाइड करा 5 येते बघा. प्लस ह्या दोघात 9 कॉमन येते आणि ह्या 9नं डिवाइड करा n मायनस 5 इक्वल टू 0. सो n मायनस 5 इंटू अनदर ब्रॅकेट 2n प्लस 9 इक्वल टू 0. सो n मायनस 5 इक्वल टू 0 और 2n प्लस 9 इक्वल टू 0. सो n इक्वल टू 5 मायनस 5 तिकडे जाऊन प्लस 5 अँड सो n इक्वल टू 2n इक्वल टू मायनस 9, n इक्वल टू मायनस 9 बाय 2. बट
n is a natural number. कारण काय, ह्या ए पीमधल्या जेवढ्या टर्म आहेत तेवढ्याची संख्या नॅचरल असते बघा. 10 टर्म, 20 टर्म, 25 टर्म. म्हणजे यांची व्हॅल्यू असं म्हणतो का आपण ह्या ए पीमध्ये 9/2 टर्म आहेत म्हणून? नाही. म्हणून ही व्हॅल्यू चालणार नाही. म्हणजे त्या ए पीमध्ये किती टर्म आहेत? 5. सो ही व्हॅल्यू चालणार नाही. सो n नॉट इक्वल टू -9/2. सो n इक्वल टू 5. यांची व्हॅल्यू किती आहे? 5. तर ही यांची व्हॅल्यू आता काढायचं का आपल्याला an. तर यांची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणजे A5 काढायचं आपल्याला, कारण यांची व्हॅल्यू 5 आहे ना. नंबर 2 anचा फॉर्म्युला यूज करू. an इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू 5. A5 इक्वल टू a दिले बघा. a किती आहे? 2 प्लस यांची व्हॅल्यू 5 मायनस 1 डी पण दिले 8. ह्याला सॉल्व करा आता. 2 प्लस हे 4 इंटू 8 अँड 2 प्लस 32 दॅट इज 34. A5 इक्वल टू 34. A5 इक्वल टू किती? 34. चला करता का सॉल्व? सॉल्व करा. चला नेक्स्ट. इफ a इक्वल टू 8, if a इक्वल टू 8 कॉमा an इज इक्वल टू 62 कॉमा sn इज इक्वल टू -14, फाइंड n and 8 n and d. सॉरी, n and 8 नाही, n and d. चला दोन फॉर्म्युला यूज करा. पहिला फॉर्म्युला an चा यूज करा. a तर दिले तुम्हाला. an चा फॉर्म्युला यूज करा, पुन्हा sn चा फॉर्म्युला यूज करा. दोन फॉर्म्युला यूज करून n ची व्हॅल्यू काढा आणि d ची व्हॅल्यू काढा. सोल्यूशन. नंबर 1 an चा फॉर्म्युला. an इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. यांची व्हॅल्यू दिली नाही बरं का आपल्याला, पण an ची व्हॅल्यू किती आहे? 62. म्हणून हे 62 इक्वल टू ह्याची व्हॅल्यू a 8 प्लस n मायनस 1 इंटू डी पण नाही दिला, डी जशाल तसा, प्लस 62 इकडे मायनस 62 मायनस 8 इक्वल टू n मायनस 1 इंटू डी. हे जशाल तसं 62 मायनस 8 54 इक्वल टू n मायनस 1 इंटू डी. ह्याला नंबर 1 द्या. नंबर 2 आता sn चा फॉर्म्युला यूज करू. हा sn साठी sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. sn ची व्हॅल्यू 14. सो -14 इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a 2 इंटू ए दिले बघा 8 प्लस आणि याची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं? n मायनस 1 इंटू डी. तर ह्याची व्हॅल्यू आहे 54. ती लिहून टाका त्याचं 54. ह्याला वाटलं तरी तर रिझन लिहा फ्रॉम 1. याची व्हॅल्यू काय आहे? या पूर्ण हा ब्रॅकेट आणि डीची व्हॅल्यू किती आहे? 54. हे दिलं इथं फ्रॉम 1. आता डिवायडेड 2 इकडून मल्टिप्लाय -28 इक्वल टू n इंटू ब्रॅकेट हे
16 plus 54 minus 28 equal to n into सांगा ह्या दोघांची सम किती होते बघा 70. ह्या दोघांची सम 70. थोडे एक्झाम्पल देण्यामध्ये पुढच्याचं चुकून हे झालं बरं का. हे पहा ह्या 210 आहे ह्याची व्हॅल्यू. 210 सॉरी बरं का, एस एन इक्वल टू 210. तर हे येतं इथं 210 आणि डिवायडेड इकडून मल्टिप्लाय केल्यावर काय होतं 420 असंच येईल का. हे 2 न मल्टिप्लाय केल्यावर 420. हे एनला एन आणि हे इथं पुढं जाशील तसं. आणि हे 420 किती येतं 420 इंटू 70 इकडून डिवाइड 420 अपॉन 70 इक्वल टू एन. 0 0 कॅन्सल. 7 1 7 7 6 आर. एन इक्वल टू 6 आलं बघा. चुकून मी इथली व्हॅल्यू -14 पुढच्या एक्झाम्पलची दिलं होतं बरं का, पण ती 210 आहे. तर हे एस एन इक्वल टू 210 डिवायडेड टू इकडून मल्टिप्लाइड 420 इक्वल टू हे. आणि आता एन इक्वल टू किती आला 6. आता एनची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवू. पुटिंग व्हॅल्यू ऑफ एन इन इक्वेशन 1. तर याच्यात ठेवूया 54 इक्वल टू n-1 इंटू डी. सो 54 इक्वल टू एन किती आहे बघा बरं 6 - 1 इंटू डी. एनची व्हॅल्यू 6 अँड सो 54 इक्वल टू 5d. ह्या दोघा सबट्रॅक्शन 5 आणि डीला डी इंटू 5 तिकडून डिवाइड 54 अपॉन 5 इक्वल टू डी अँड सो डी इक्वल टू 54 अपॉन 5 झालं आहे पाय. तर हे एनची व्हॅल्यू आणि हे डीची व्हॅल्यू ह्या 5 ने डिवाइड होत नाही बरं का. चला नेक्स्ट नंबर पुढचा. if a equal to 3 n equal to 8, if a equal to 3 comma n equal to 8 comma s equal to 192 find d. हे तर तुम्हाला सहज येईल बघा. एस म्हणजे सम आहे बरं का आणि एनची व्हॅल्यू काय म्हणजे एस एन इक्वल टू एस 8 आहे बरं का. हे आणि एनची व्हॅल्यू 8 आहे. एस एनचा फॉर्म्युला यूज करा आणि एक्झाम्पल करा. एकच फॉर्म्युला फक्त एस एनचा फॉर्म्युला यूज करा एक्झाम्पल करा. सोल्यूशन एस एन इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. एनची व्हॅल्यू 8 इथं 8 इथं 8 इथं 8. एस 8 इक्वल टू 8/2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू ए 3 प्लस एनची व्हॅल्यू 8 आहे बरं का. 8-1 इंटू डी माहीत नाही हे डीला डी. एस 8 म्हणजे सम किती आहे 192. हे 8 टर्मची सम आहे बरं का 192 इक्वल टू 4. हे 2 न इथं डिवाइड केलं 4 6 प्लस 7d. हे सबट्रॅक्शन 7 आणि डीला डी इंटू इकडून डिवाइड 192 अपॉन 4 इक्वल टू 6 प्लस 7d. हे 4 डिवाइड 4 न डिवाइड करा. 4 4 जार 16 कॅरी 3 4 8 जार. सो 48 इक्वल टू 6 प्लस 7d प्लस 6 इकडून मायनस 48 - 6 इक्वल टू 7d. 42 इक्वल टू
7D. So 42 by 7 equal to D and D equal to 6. 7 1 the 7, 7 6 are. आणि आपल्याला डीच काढायचं आहे बघा. काय काढायचं आपल्याला? डी. हे फार इझी एक्झाम्पल आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट given if L equal to 28 comma S equal to 144 comma and there are total 9 terms and there are total 9 terms full stop. Find A. चला सोल्युशन. आता तिने एक्झाम्पलमध्ये काय म्हणलं? देअर आर टोटल 9 टर्म्स. टोटल 9 टर्म्स आहेत म्हणून. मग एल फॉर लास्ट टर्म बरं का. एल म्हणजे काय? लास्ट टर्म. म्हणजे 9 टर्म म्हणजे किती? A9 इक्वल टू, ही लास्ट टर्म असेल ना 9वी. 9th टर्म म्हणजे A9 इक्वल टू 28. वाटलंच तर असं लिहा, एल इक्वल टू A9 इक्वल टू 28 हिअर असल्या. हिअर म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये एल म्हणजे लास्ट टर्म कोणती आहे? A9, कारण 9 टर्म आहेत ना त्यात. A9 इक्वल टू 28. पुन्हा सम 144. तर 9 टर्मची सम किती आहे? 144. S9 इक्वल टू 144. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? A इक्वल टू हाऊ मच? फाइंड A. आता पहिल्यांदा ANचा फॉर्म्युला यूज करा, पुन्हा SNचा फॉर्म्युला यूज करा आणि एक्झाम्पल करा. सोल्युशन नाही, सॉरी. SN इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट A प्लस AN. मी आता काय करणार आहे बघा. ही लास्ट टर्म आहे ना, तर हे लास्ट टर्म आणि आपल्याला शोधायचं फर्स्ट टर्म आणि SN म्हणजे S9 दिलं आहे आपल्याला. हे छोटा फॉर्म्युला यूज करतो. SN इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट A प्लस AN. S9 इक्वल टू, यांची व्हॅल्यू 9, यांची व्हॅल्यू 9. 9/2 इंटू ब्रॅकेट A प्लस A9. बरोबर आहे का बघा? S9ची व्हॅल्यू किती आहे? 144. सगळ्यांची सम इक्वल टू 9/2 इंटू ब्रॅकेट A म्हणजे फर्स्ट टर्म माहीत नाही आणि A9 किती आहे? 28. A9 28. हा डिवायडेड इकडून मल्टिप्लाय. तर ह्या दोघांचं प्रोडक्ट किती आहे? तर 288. 288 इक्वल टू 9 इंटू ब्रॅकेट A प्लस 28. हा इंटू 9 इकडून डिवाइड. 288 अपॉन 9 इक्वल टू A प्लस 28. हा इंटू 9 इकडून डिवाइड. 9ने डिवाइड करा. 9 1 9, 9 3 27. कॅरी ऑन. 9 2 32 इक्वल टू A प्लस 28. प्लस 28 इकडून मायनस. 32 मायनस 28 इक्वल टू A अँड A इक्वल टू 4. झालं. फाइंड A म्हणले बघा. A इक्वल टू 4. ओके. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेऊया. बाय.